डॉक्टर हास्य हॉस्पिटल व मॅटर्निटी होमचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न। अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर डॉक्टर संदीप हासे आणि डॉक्टर प्राजक्त हासे यांच्या सामाजिक कार्यातून आणि अथक प्रयत्नातून साकारलेले डॉक्टर हास्य हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होम यांचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले। या कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, वैद्यकीय तसेच कायदेशीर क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली। उद्घाटन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला सायंकाळी 5 वाजल्यापासून विविध सांस्कृतिक आणि सन्मान सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी उपस्थित होते। त्यांनी आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी उपचार प्रणालींच्या एकत्रित उपयोगावर भर दिला आणि अशा एकत्रित उपचार प्रणालींमुळे विशेषतः क्रॉनिक आजारांवर अधिक प्रभावी उपचार होऊ शकतील असे मत व्यक्त केले। त्यांनी डॉक्टर हासे यांच्या कार्याचे विशेष कौतुकही केले। कार्यक्रमात तुषार चौरे आणि शुभम निंबाळकर यांचा हॉस्पिटलच्या फर्निचर व्यवस्थापनातील मोलाच्या योगदानाबद्दल सत्कार करण्यात आलाय। गुरुमाऊली यांनी डॉक्टर हासे यांना घरचं मूल मानत त्यांचे कौतुक केले आणि त्यांचं हॉस्पिटल 15 बेड्स वरून 50 बेड पर्यंत लवकरच वाढेल असा आशीर्वाद दिलाय। त्यांनी डॉक्टर हासे यांच्या हाडे आणि मणक्यांच्या उपचारातील कौशल्याची प्रशंसा केली। या प्रसंगी आमदार दिव्यानी फरांदे, खासदार हेमंत अप्पा गोडसे, डीजी सूर्यवंशी, दिनकरराव पाटील व सुधाकर बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते। सर्वांनी एकमताने डॉक्टर संदीप हासे यांनी केरळ येथून नाशिकमध्ये आणलेली पारंपरिक आयुर्वेदिक उपचार पद्धती ही नाशिककरांसाठी वरदान ठरेल असे मत मांडले। तसेच हॉस्पिटलमध्ये आधुनिक आणि सुशासित ऑपरेशन थिएटर, इन्फर्टिलिटी उपचार सुविधा आणि मेडिक्लेमची सोय उपलब्ध असून रुग्णांसाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल अशी खात्री मान्यवरांनी व्यक्त केली आहे। हा उद्घाटन सोहळा केवळ एका हॉस्पिटलच्या प्रारंभाचा नव्हे तर आधुनिक आणि पारंपरिक उपचार पद्धतींचा संगमांचा नवा अध्याय ठरेल असे स्पष्ट झाले। खूप आनंद होतो आहे। भारत ही आयुर्वेदाची जन्मभूमी आहे आणि आयुर्वेद हे उपचाराचे सर्वात जुने शास्त्र मानलं जातं। 2,500-3 हजार वर्षापूर्वी भारत आयुर्वेदामध्ये अतिशय प्रगत होता, आजही आहे। पण आयुर्वेदाचं जे पुढे वाटचाल व्हायला हवी होती तशी झालेली नाही आहे आणि त्यामुळे ॲलोपॅथीचा प्रसार जास्त वेगाने झालेला आहे। आपण परत एकदा आपल्या मुळांकडे, रूट्सकडे जाणं आवश्यक आहे, कारण आयुर्वेदामध्ये जी उपचार करण्याची शक्ती आहे आणि जो प्रभावीपणा आहे तो इतर कुठल्याही पॅथीमध्ये नाही आहे। त्यामुळे आज संदीप हासेंनी सगळ्या पद्धतीचे आयुर्वेदिक उपचार या केंद्रामध्ये सुरू केले आहे, त्याचा आनंद होतोय। या क्षेत्रामध्ये त्यांनी जपान, स्वीडन इत्यादी देशांमध्ये जाऊन प्रचार प्रसार केलेला आहे, त्याचा खूप अभिमान आहे आणि मला खात्री आहे की डॉक्टर संदीपच्या हाताला यश मिळणार, कारण जवळजवळ 15 वर्षांपूर्वीपासून त्यांना मी बघतोय। माझ्याबरोबर काम केलेलं आहे त्यांनी, अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे। खूप कष्टाळू आणि प्रामाणिक डॉक्टर आहेत ते, त्यांच्या हाताला परमेश्वर नक्कीच यश देईल। त्यांना मी त्यांच्याकडून जास्तीत जास्त रुग्ण बरे व्हावे। डॉक्टर हासे साहेब यांच्या आयुर्वेदिक हॉस्पिटलचे उद्घाटन नाशिक शहरातले नामवंत, ख्यातनाम, अनेकांचे हृदय तपासणारे, अनेकांना जीवदान देणारे, नाशिक शहराचे गॉड अँड गाईड आणि आमच्या सारख्यांची बॅटरी चार्जिंग करणारे आणि आदरणीय डॉक्टर धर्माधिकारी साहेब यांच्या हस्ते आणि गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, आदरणीय आमदार सीमाताई हिरे यांच्या उपस्थितीत, नगरसेविका मटालेताई यांच्या सर्वांच्या उपस्थितीत डॉक्टर हासे यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं। मी खरं ही कामगार वसाहती साहेब, ॲलोपॅथी औषध बऱ्याचशा लोकांना परवडत नाही आणि आयुर्वेदिक जसं आजीचा बटवा त्याच पद्धतीने आता आयुर्वेदाची खूप सर्वसामान्य लोकांना गरज आहे। आणि मी एवढी मोठी नाही की डॉक्टर हासे साहेबांना शुभेच्छा देईल, ते अशा गुरुच्या हाताखाली घडलेले आहेत। टाइम इज मनी आणि वेळेला महत्व, की जेव्हा पेशंट आलं, मी डॉक्टर धर्माधिकारी साहेबांकडे पाहिलेलं आहे की पेशंट आलं की पेशंट जर फोन करून गेलं तर डॉक्टर आधीच तयार आणि रेडी राहतात। त्याच्यामुळे मी डॉक्टर धर्माधिकारी साहेब तुम्हाला खरं हास्य साहेबांपेक्षा तुम्हाला शुभेच्छा देईल की अशी पिढी घडवण्यासाठी देखील खूप
चांगल्या मनाचा, मोठ्या मनाचा आणि समाजाची नाडी ओळखून डॉक्टर तयार करणारे डॉक्टर आहात आपण. आणि म्हणून मी आज या ठिकाणी सिडको सारख्या कामगार नगरामध्ये आयुर्वेदिक हॉस्पिटल, डॉक्टर हासे साहेब, हासे मॅडम, तुमचा सगळा मित्र परिवार आणि खास करून धर्माधिकारी साहेबांचा सिडको मध्ये जिथं कुठे प्रोग्राम असला, मला आमंत्रण असो नसो तुमचं तर होतं, परंतु मी धर्माधिकारी साहेबांच्या सहवासात गेली तरी आम्हाला थोडं ज्ञान मिळतं आणि कसं जीवन जगावं, जीवनशैलीचं मार्गदर्शन मिळतं. मी पुन्हा एकदा डॉक्टर आशे साहेबांना सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि कामगार वर्गांसाठी साहेब आपण थोडे कुठेतरी शिबिर लावा अशी एक महिलांच्या वतीने विनंती करते. आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन जय श्रीराम. सर आभारी आहेत. ऍक्च्युली मी सरांचा स्टुडंट आहे. सर माझे गुरु आहेत. 2009-10 पासून मी सरांना बघतच इन्स्पायर झालो, मोठा झालोय. म्हणजे सरांची जी एनर्जी आहे ना, त्यांना बघितलं का एकदम अशी ताकद येते, एनर्जी येते. आणि तसं घडलंय आमच्या लाईफमध्ये. आमचे सगळे मित्र, डॉक्टर प्रशांत म्हणा, डॉक्टर वैभव म्हणा, आम्ही जिथून घडलोय ना ते आमचं साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट, तिथूनच आम्ही मोठे झालो. आम्ही तिथेच होतो सगळे आणि तिथून आमचे असे जे मुळं पाळ फुटले आणि आम्ही एक ठिकाणी असं थोडं ग्रो झालो. ते सरांचेच आशीर्वाद आहेत. आणि माझा मेन एम जो आपला आयुर्वेद आहे तो जनसामान्यांपर्यंत पोहोचावा. आयुर्वेदामध्ये ऍडमिट होऊन बरेच रुग्ण म्हणायचे ऍडमिट होऊन तुमच्याकडे असं काही सोय आहे का, असं काही करता येईल का, मेडिक्लेम करता येईल का, कॅशलेस करता येईल का. तर मी थोडासा प्रयत्न केलाय का आपण याच्यातून काहीतरी करू लोकांसाठी, जेणेकरून लांबचे लोक येऊन उपचार घेतील. क्रॉनिक जसं ॲक्यूट आजारासाठी ॲलोपॅथी बेस्ट आहे, जसं क्रॉनिकमध्ये आयुर्वेद चांगलं असतं. असं म्हणजे प्रत्येक पॅथीचं जिथे तिथे स्थान आहे. ॲलोपॅथी आयुर्वेद जर एकत्र काम झालं तर खूप मोठं काम होतं आणि खूप लोकांना जनसेवा, रुग्णांना लाभ, अशा गोष्टी लाभतात. सर इथं आले, अक्षरशः मी धन्य झालो. म्हणजे खूप एक वेगळंच समाधान मला भेटलं ताईंकडे. 3.5 मुहूर्तापैकी अतिशय चांगला मुहूर्त असलेला अक्षय तृतीया. या अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि ज्यांच्यामुळे आज सर्वांचा एकत्र येण्याचा योग आला असे आमच्या परिसरात नावलौकिक असलेले आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर प्राजक्ता मॅडम आणि डॉक्टर संदीप हासे. आज या दोघांचंही खऱ्या अर्थाने बघितलेलं स्वप्न, जे सरांनी शून्यातून विश्व निर्माण केलं असं म्हणता येईल, असं सरांच्या आयुर्वेदिक हॉस्पिटलचं आज सिटू भवन या परिसरामध्ये उद्घाटन झालं. आणि हे उद्घाटन त्यांचे गुरुवर्य आणि आम्हा सर्वांचे गुरुवर्य श्रद्धास्थान, ज्यांच्या मार्फत आज आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप काम या महाराष्ट्रामध्ये होतं, असे गुरुवर्य अण्णासाहेब मोरे. आणि तसेच आज आपल्या नाशिक शहराचं वैभव असलेले आणि अनेक रुग्णांचा ज्यांनी हृदय जे थांबलेलं हृदय परत चालू केलं आणि नवसंजीवनी दिली, अशी डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या हस्ते आज या हॉस्पिटलचं ओपनिंग झालं. आणि निश्चितच हासे डॉक्टर आणि त्यांची पूर्ण टीम आम्हाला तर नवीन नाहीच आहे, त्यांच्या हातून अनेक रुग्ण बरे झाले आहेत. पण आज या भव्य वास्तूमध्ये जे बाहेर गावावरून येणारे सुद्धा रुग्णांना वाटत होतं की सरांच्या हातून ट्रीटमेंट व्हावी, आज त्यांच्या दृष्टीने सुद्धा सरांनी आज ही इतकी मोठी वास्तू उभी केली. आणि ही वास्तू उभी करत असताना त्यांच्या मिसेस आणि त्यांच्या दोन्ही कुटुंबाची खूप परिश्रम त्यांनी गेल्या 3 वर्षापासून घेतले. आणि ज्या उद्देशांनी त्यांनी ह्या हॉस्पिटलचा आज पाया रचला आणि उभं केला आहे, त्यांचा उद्देश सफल हो आणि त्यांच्या हातून अनेक रुग्णांना नवसंजीवनी मिळो अशी आजच्या दिवशी शुभेच्छा देते. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.